लग्नाची बेडी भाग 25. आजची ब्रेकिंग न्यूज. नुकतीच एक नवीन बातमी आली आहे. जवळच्या परिसरात एक पोलीस निरीक्षकाचा मृतदेह सापडला आहे. रात्रीच्या वेळी हा परिसर खूप शांत असतो. तिथे कोणीही येत नाही. आता प्रश्न पडतो की ह्या निरीक्षकाला तिथे आणून मारण्यात आले होते की त्याला मारून टाकण्यात आले होते. या निरीक्षकाचे नाव रघुवीर यादव असे सांगितले जात आहे. शेवटी जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांसोबत असे कसे घडू शकते? रिपोर्टरची ही चर्चा सर्व माध्यमांवर दाखवली जात होती. संपूर्ण दिल्लीला माहीत होते की एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. यामागे कोण असू शकते? सर्वजण एकत्र बातम्या पाहत असताना सिद्धीने तिचा फोन काढला आणि कोणाला तरी फोन करू लागले. एकदा फोन वाजला आणि दुसऱ्या समोरून आवाज आला. हॅलो, सांग. मग सिद्धी म्हणाली, मी एका आठवड्यानंतर येते. मग समोरून आवाज आला, ठीक आहे, बी केअरफुल. तिने मागे वळून पाहिले आणि सर्वजण अजूनही उभे असलेले दिसले. त्यांचे डोळे टीव्हीवर होते. मग सर्वांचे लक्ष सिद्धीकडे गेले. ती हाक मारत होती, मिस्टर सूर्यवंशी, माझे औषध. शौर्यने पटकन त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घातला आणि औषध काढले. तो पटकन पाण्याचा ग्लास आणून तिला दिला. बाकी सर्वजण हे पाहत असताना विशाल सिद्धीकडे आले आणि तिच्या कपाळाला स्पर्श करून त्याने पाहिले की तिला हलका ताप आहे का. पण सिद्धीच्या डोळ्यांकडे पाहून ते काहीच बोलले नाही. ते तिच्यासोबत बाहेर गेले. तर शौर्य त्याच्या खोलीत गेला. त्याने कपडे बदलले आणि त्याचे काही सामान घेऊन बाहेर आला. तो आजोबांकडे गेला आणि म्हणाला, मी ऑफिसला जात आहे. त्याने आलोक यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, बाबा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे. आलोक यांनी डोके हलवत त्याच्यासोबत निघून गेले. बाहेर बागेत सिद्धी बोलत होती, मला 3 महिन्यात सर्व काम पूर्ण करायचे आहे. विशाल यांनी तिला म्हणाले, पण हे कसे होईल याचा विचार करून मला थोडी काळजी वाटते. आणि सध्या सर्व शत्रू एकत्र जमले आहेत, संधीची वाट पाहत आहेत. मग सिद्धी म्हणाले, आईची सुरक्षा कडक करा आणि आईचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. मी काल सुरक्षा व्यवस्था तपासली. कोणीतरी त्यात छेडछाड केली आहे. तो शांत बसणार नाही. तो नक्कीच काहीतरी करेल. ते बोलत असताना त्यांना आवाज ऐकू आला. सिद्धीने मागे वळून पाहिले आणि शौर्य आणि मिताली दाराजवळ उभे असलेले पाहिले. मिताली शौर्यला काहीतरी बोलत होती, तर शौर्य तिच्याकडे रागाने पाहत होता. त्याने मितालीचा हात झटकला. बघ मिताली, मी तुला शेवटचं सांगतोय, हट्ट करू नको. इथे खूप सारे ड्रायव्हर्स आहेत. तू त्यांच्यासोबत कुठेही जाऊ शकतेस आणि मला काही कामासाठी जायचे आहे. माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. त्यांच्या मागे आलेला अलकाने शौर्यकडे पाहिले आणि म्हणाले, तिला घेऊन जा शौर्य. बघ, ती तुला किती विनंती करते आणि तिच्यासाठी संपूर्ण शहर अनोळखी आहे. पण तो पुढे काही बोलण्यापूर्वीच त्या तिघांना एक आवाज ऐकू आला आणि ते मागे वळले. सिद्धी आणि विशाल समोरून येत होते, पण सिद्धीची नजर शौर्यावर होती आणि शौर्याची नजर सिद्धीवर होती. तेवढ्यात अहान तिथे पोचला. त्याने सिद्धीला पाहिले आणि म्हणाला, गुड मॉर्निंग वहिनी. सिद्धीने अहानला मान हलवले. अहान म्हणाला, वहिनी, आम्ही सगळे आल्यावर तू घरी का राहत नाहीस? मला तुझ्याशी बोलायचं आहे. खूप गोष्टी आहेत. मग सिद्धी म्हणाले, अहान बघ, एक काम कर, आज माझ्यासोबत चल, आपण वाटेत बोलू. अरे वा वहिनी, जर तसं असेल तर मी यायला तयार आहे. मी आत्ताच आवरून येतो. अहान निघणार इतक्यात अलकाचा आवाज अहानच्या कानावर पडला. अहान, तू कुठेही जाणार नाहीस. पण आई, मी का जाऊ शकत नाही? मला वहिनीसोबत जायचे आहे. तेवढ्यात अलकाला शौर्याचा आवाज ऐकू आला. तिच्यासोबत जाण्यात काय हरकत आहे? ती त्याची वहिनी आहे. मग अलका म्हणाले, हो वहिनी असेल, पण मी माझ्या मुलाला पाठवणार नाही. शौर्य हे ऐकून अलकाकडे पाहू लागला. मग अहान म्हणाला, पण नाही, मी जाईन. मग सिद्धी अहानकडे पाहत म्हणाले, नाही नको अहान, जर आई नको म्हणत असेल तर तू येऊ नकोस. आणि मिस्टर सूर्यवंशी, मला तुझ्याशी बोलायचे आहे. माझ्या खोलीत ये. हे बोलून ती तिच्या खोलीत गेली. अहान तिथेच उभा राहिला. तिला जाताना पाहत होता. तेवढ्या सूरज आत आला आणि अहानकडे पाहत म्हणाला, काय झालंय भाऊ, तू असं का उभा आहेस? अहान तिथेच उभा राहिला. त्याच्याकडे पाहत उदास दिसत होता. शौर्यने सूरजकडे पाहिले.
सूरज अहानला आज खरोखर फिरायला जायचे होते, पण तो कुणासोबत जाणार? असं आहे का? ठीक आहे. मी अहानला गाडीवर घेऊन जाईन. मला आज माझ्या मित्रांसोबत पार्टीला जायचे आहे. मी अहानला सोबत घेऊन जाईन. थोडंसं आनंदी होत अहान म्हणाला, थँक यू सो मच ब्रो, मी जाईन. शौर्य आत जाणार होता तेव्हा मितालीने त्याला अडवले. अरे शौर्य, तू कुठे जात आहेस? तू नुकताच म्हणालास की तू एका खूप महत्त्वाच्या मीटिंगला जात आहेस. आता आत जाऊन तू काय करणार आहेस? पण शौर्यने उत्तर दिले नाही आणि निघून गेला. तो निघून जाताना मिताली रागवलेला मांजरीसारखी चेहरा वाकडं करत होती. सिद्धीच्या खोलीत सिद्धी तिच्या खोलीत फक्त टॉवेल काढून होती. ती नुकतीच आंघोळ करून परत आली होती. ती तिचे कपडे घालायला गेली होती. शौर्य आत आला. आतून दार बंद केले आणि सिद्धीकडे आला, जी त्या टॉवेलमध्ये खूपच सुंदर दिसत होती. शौर्यने तिला मागून आपल्या मिठीत घेतले. काय झालं ते सांग? तो मागून सिद्धीच्या मानेवर चुंबन घेत होता. तीच सिद्धी जी काही वेळापूर्वी थोडी रागवली होती, आता ती शांत झाली आणि शौर्यकडे वळून म्हणाले, मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. शौर्यने तिच्या ओठांकडे पाहिले. तुला काय म्हणायचे आहे ते सांग. शौर्य दुसरीकडे कुठेतरी पाहून म्हणाला. मग सिद्धीने त्याच्याकडे पाहत विचारले, काल रात्री जे घडले त्यावरून तू अजूनही समाधानी नाहीस का? मग शौर्य हसला आणि म्हणाला, तुला माहिती आहे की तू आजूबाजूला असताना मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. हे ऐकून सिद्धीने तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवले आणि ते दोघंही चुंबन घेऊ लागले. शौर्याचे हात सिद्धीच्या संपूर्ण शरीरावर फिरत होते. सिद्धीने घातलेला टॉवेल पडला होता. शौर्यने घातलेला कोट देखील पडला होता. टाय देखील हळूहळू काढला आणि शौर्य सिद्धीला बेडवर घेऊन आला होता. सिद्धीने शौर्यचं शर्टही काढले आणि शौर्यचे हात सिद्धीच्या संपूर्ण शरीरावर फिरत होते. ती फक्त डोळे बंद करून शौर्यला अनुभवत होती. शौर्याचा हात सिद्धीवर होता, तर दुसरा हात तिच्या कमरेजवळून खाली सरकत होता. तेव्हा बाहेरून दारावर टाकटाक झाली. सुरुवातीला दोघांनीही दुर्लक्ष केले, पण दुसऱ्याच क्षणी पुन्हा आवाज आला. शौर्य शुद्धीवर आला. त्याने वळून सिद्धीकडे पाहिले, जी त्याच्याकडे पाहत होती. शौर्य त्याच्या मादक डोळ्यांनी बाहेर उभं असलेल्या व्यक्तीला रागाने शिव्या देत होता. सिद्धी त्याच्याकडे पाहत होती. तिला तो काय विचार करत आहे ते समजले, म्हणून सिद्धीने त्याच्याकडे पाहिले. तू दार उघड, मी कपडे चेंज करणार आहे, मलाही जायचे आहे. शौर्य अनिच्छेने बेडवरून उठला आणि बाजूला झोपला. सिद्धी काहीही बोलली नाही आणि निघून गेली. पुन्हा एकदा जोरात टाकटाक झाली. शौर्य उठून स्वतःला आवरून दार उघडले. समोरच्या व्यक्तीला पाहून त्याचे रक्त उकळले, कारण मिताली दाराबाहेर उभी होती. त्याच्याकडे पाहत होती. वरपासून खालपर्यंत त्याचे परीक्षण करत होती. शौर्य इतका रागवला होता की त्याला मितालीला लगेच वर पाठवायचे होते. शौर्यने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तू कशाला आली आहेस? मी तुला सांगितले होते ना, मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार नाही. तरीही तू ऐकायला तयार नाहीस. शौर्य, मी तुला हे सांगायला आले की माझ्या वडिलांना तुला भेटायचं आहे. शौर्यने मितालीकडे पाहिलं आणि विचारलं, त्यांना का मला भेटायचं आहे? मला माहीत नाही, पण बाबांना तुला भेटायचं आहे. मग शौर्य म्हणाला, तर तुझे वडील आले आहेत का? ते सध्या कुठे आहेत? तुला आता जायला हवं. मितालीने शौर्यकडे पाहिलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. मग मिताली म्हणाली, बाबा सध्या दिल्लीतच आहेत. हॉटेल स्टारमध्ये राहिले आहेत. त्याने तुला तिथे बोलवलं आहे. त्यांना तुझ्याशी काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे. मग शौर्य म्हणाला, पण मिताली, माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी कोणत्याही करार केलेला नाही किंवा मी अशी कोणतीही चर्चा केलेली नाही. मग त्यांना अचानक माझं गरज का पडली? मग मिताली म्हणाली, शौर्य, जर मला हे कळलं असतं तर मी तुला स्वतः सांगितलं असतं. मितालीचा बोलण्यावर विचार करत शौर्य म्हणाला, ठीक आहे, तू खाली जा, मी येतो. असे म्हणत तो दार बंद करू लागला. मग मिताली म्हणाली, पण शौर्य, खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तुला यावं लागेल. मग शौर्य जरा ओरडला, मी तुला खाली जायला सांगत आहे.
तोपर्यंत मितालीची नजर बेडवर पडली होती, ज्यामुळे त्यांच्यात काही क्षणापूर्वी काय घडले होते ते कळले होते. शौर्यने घातलेला कोट जमिनीवर पडला होता, त्याचा टाय देखील, आणि बेडच्या उशा दुसरीकडे पडल्या होत्या. बेडशीट अस्वस्थ होती हे पाहून मिताली संतापली. शौर्यने तिच्याकडे दुर्लक्ष करून दार तोंडावर बंद केले. दार बंद होताच मितालीचं राग शिगेला पोचला. तिने स्वतःशी विचार केला, नाही, मी तुम्हा दोघांना कधीही एकत्र राहू देणार नाही. तुम्ही पुढे जाण्यापासून मी तुम्हाला वेळेतच अडवणे हे चांगले आहे. पण आता मला खूप लवकर काहीतरी करायचं आहे आणि मला शौर्यला जिंकवायचं आहे, असं म्हणत ती खाली आली. अलका तिथेच बसली होती, तिच्या मोबाईलमध्ये पाहत होती. मिताली रागाने आली आणि अलकासमोर बसली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती काही बोलण्यापूर्वीच अलकाची नजर तिच्या समोर असलेल्या सिद्धीवर पडली. सिद्धीला पाहून अलका गप्प बसली. मिताली इतकी रागवली की तिला कळलेही नाही. तिने अलकाकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, तू काहीतरी का करत नाहीस? मला समजले आहे, तू मला पुढे ढकलून स्वतःला वाचवत आहेस. तिच्याकडून असे शब्द ऐकून अलका घाबरली. ती तिला गप्प राहण्याचा इशारा करत राहिली, पण मिताली इतकी रागवली होती की तिला काहीही दिसत नव्हते. सिद्धीने मितालीचे शब्द ऐकले तेव्हा ती पुढे जात असताना थांबली. जेव्हा तिने मागे वळून मितालीकडे पाहिले तेव्हा अलकाने घाबरून तिचा चेहरा खाली केला. सिद्धीने मितालीकडे पाहिले आणि विचारले, तू काय म्हणालीस? त्या क्षणी संतापलेल्या मितालीने आवाज ऐकताच डोळे मोठे केले. ती घाबरून मागे वळली. तेवढ्यात प्रभा आली. सिद्धीकडे पाहत म्हणाले, बाळा काय झालं? काही नाही आई. सूर्या कुठे आहे? ते दोघंही त्यांच्या खोलीत होते. मितालीकडे पाहत सिद्धी सूर्याचं खोलीत गेली, जिथे सूर्य त्याच्यात विचारात हरवला होता. सिद्धी खोलीत शिरली तेव्हा सूर्याला तिच्या आगमनाची पूर्ण कल्पना नव्हती. सूर्य विचारात बुडला आहे हे समजून सिद्धी त्याच्या शेजारी बसली. मिताली बाहेर होती, ती अलकाला भेटणार होती. तोपर्यंत शौर्यही कामावर जायला आला होता. मितालीने शौर्याला येताना पाहिले तेव्हा तिने काहीतरी वेगळे विचार केले आणि शौर्याच्या समोर आले. शौर्य आधीच वाईट मूडमध्ये होता आणि त्याहूनही वर मिताली वारंवार त्याच्या समोर येत होती. तेवढ्या शौर्यने मितालीकडे पाहिले आणि रागाने म्हणाला, मिताली, मी तुला किती वेळा सांगितले आहे की तू माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस, आणि तुझं हे काय चालू आहे? केव्हा बघेल तेव्हा तू माझ्यासमोर येतेस. मग मिताली म्हणाली, अरे शौर्य, फक्त माझं लक्षपूर्वक ऐक. शौर्य खूप चिडला होता. त्याने आजूबाजूला पाहिले पण सिद्धी कुठेही सापडली नाही. त्याने त्याच्या फोनवर एक SMS टाईप केला आणि पटकन पाठवला. शौर्यने मितालीकडे पाहिले आणि म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे ते सांग. हे ऐकून मिताली इतकी आनंदी झाली की ती पटकन शौर्याच्या जवळ आली आणि म्हणाली, बाबांना एकदा फोन कर, त्यांना तुला भेटायचे आहे. मग शौर्य म्हणाला, ठीक आहे, मी संध्याकाळी भेटतो, मला आता काही काम आहे, असे म्हणत तो निघून गेला. इकडे सूर्य अजूनही कुठेतरी हरवला होता. तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, ती खूप सुंदर आहे. मग सिद्धी म्हणाली, हो, ती खूप सुंदर आहे. मग त्याला कळले की कोणीतरी आले आहे. समोर सिद्धीला पाहून तो घाबरला. तू इथे? सिद्धी म्हणाली, काय विचार करत आहेस ते नीट विचार कर, पण नंतर कर. आणि मला तुला फक्त एक काम सांगायचं आहे, असं म्हणत तिने सूर्याला काहीतरी समजावून सांगितले आणि सिद्धी थेट त्याच्या खोलीतून निघून गेली. ती तिच्या खोलीत परतली, तयार झाली आणि हेडक्वार्टरला निघून गेली. शौर्यने तुझ्या वडिलांना संध्याकाळी भेटतो म्हणून सांगितल्यावर मितालीचा चेहरा आधीच फुलला होता. ती विविध योजना आखत होती. तिच्या मनात काय चालले आहे हे कोणालाही कळत नव्हते. दुसरीकडे हेडक्वार्टरमध्ये सिद्धी आल्यापासून तिची मीटिंग सुरू होती. मीटिंगमधील वातावरण खूप गरम होते. मीटिंग कंटिन्यू 2 तास चालू होते. 2 तासानंतर दोघांना सोडून सर्व अधिकारी निघून गेले होते. एका अधिकारी सिद्धीकडे पाहून म्हणाला, तुम्हाला यादवला कोणी मारले असावे याची थोडीशी ही कल्पना आली असेल ना?
हा कोण असावा, कारण ही पहिलीच वेळ आहे जेव्हा आमच्या पोलीस निरीक्षकाचा मृतदेह एका निर्जन भागात सापडला. म्हणजे काय? तेव्हा सिद्धी त्याचे सर्व बोलणे ऐकत होती. तिचे डोळे तिच्या समोर असलेल्या फाईलवर होते. ती यादव केसचा अभ्यास करत होती. तिच्या समोर बसलेल्या अधिकाऱ्याचे बोलणे ऐकून ती म्हणाले, तुम्हाला काय वाटते, तो कोण असू शकतो? तो अधिकारी सिद्धीकडे पाहत होता. आणि तुम्ही किती आत्मविश्वासाने म्हणू शकता की तुमच्या संपूर्ण आयुष्यात हा पहिलाच केस आहे जिथे तुमच्या पोलीस अधिकाऱ्याचा खून झाला आहे? तिच्या समोर बसलेला पोलीस अधिकाऱ्याने सिद्धीकडे पाहिले आणि ती काय म्हणत आहे ते समजले. सिद्धी काहीही बोलली नाही आणि तिच्या कामावर लक्ष केंद्रित करू लागली. तर दुसरा अधिकारी त्याचे काम करू लागला. ह्या क्षणी संपूर्ण मीटिंग रूममध्ये शांतता होती. फक्त पाणी उलटण्याचा आवाज येत होता. दारावर टकटक झाली. तिने पुढे पाहिले. कमिंग म्हणाले आणि फाईल पाहू लागले. एक इन्स्पेक्टर आत आला आणि यादव हत्येच्या प्रकरणाची फाईल DIGकडे सोपवली आणि त्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला. इन्स्पेक्टर निघून गेला. तो निघून जाताच DIGने त्याच्याकडे पाहिले. सिद्धी तिच्या जागेवरून उभी राहिली. फाईल उचलली आणि तिच्या केबिनकडे निघाली. सिद्धी तिच्या केबिनमध्ये बसली होती. तिच्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात तिच्या फोनवर एक SMS टोन वाजला. तिने तिच्या फोनकडे पाहिले आणि नंतर पुन्हा कामाला सुरुवात केली. दुसरीकडे झोपडपट्टीच्या मध्यभागी असलेले एक घर आज पूर्णपणे शांत होते. जणू काही तिथे कोणीच नव्हते. पण तो गैरसमज लवकरच नाहीसा झाला, कारण त्याच घराच्या तळघरातून मुली ओरडत असल्याचे आवाज ऐकू येत होते. शेजारच्या खोलीत एक क्रूर माणूस एका मुलीला त्रास देत होता, किंवा असं म्हणा, तो तिची प्रतिष्ठा चिरडत होता. मुलगी अस्वस्थपणे रडत होती. तिच्याकडे पाहून असे वाटले की ती सुमारे 16 किंवा 17 वर्षाची असेल. तो पुढे काही करू शकण्यापूर्वीच खोलीचं दारावर जोरात वाजवण्याचा आवाज आला, ज्यामुळे तो माणूस चिडला. चिडून त्याने मुलीच्या मानेवर बेदम चाव घेतला आणि जाऊन दार उघडले आणि समोर असलेला माणसाला पाहून तो म्हणाला, काय झालं? तो माणूस म्हणाला, भाऊ, मला रहमानबाईचा फोन आला. रहमानने काय म्हटलं? तो विचारत होता की तुम्ही मुली कधी पाठवणार आहात? जर उशीर झाला तर सगळं प्लॅन खराब होईल. ठीक आहे, त्याला सांग आपण आज रात्रीपर्यंत पाठवू. दरम्यान आपल्याला काहीतरी चाकायचं आहे. तेवढ्यात तो माणूस म्हणाला, पण रुमान म्हणाला की आपल्याला ओरिजिनल माल मिळायला हवं, वापर केलेले नाही. तेवढ्यात तो समोर असलेला माणसावर रागवला. त्याने रागाने त्याचा कॉलर धरला आणि त्याला थांबवलं. अरे, तो कोण आहे? कदाचित त्याला माहीत नसेल की मी काय करू शकतो. त्याचे शब्द ऐकून समोरचा माणूस घाबरू लागला. हो बॉस, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, मी जात आहे, असं म्हणत आपला जीव वाचवत तो पळून गेला. हा पुन्हा दार बंद करून त्या निष्पाप मुलीकडे निघून गेला. दुसरीकडे मुंबईमध्ये एका निर्जन जागेत पडक्या घरात प्रदीप आणि इतर 2-3 पुरुष चर्चा करत होते. एक माणूस खूप रागवला होता. तो रागाने प्रदीपला म्हणाला, तू म्हणाला होतास की तू आमचे काम पूर्ण करशील, पण तू दोन्ही वेळा अपयशी ठरलास. तुला जरा तरी कल्पना आहे का किती नुकसान होत आहे? जर ह्यावेळी काही नुकसान झाले तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तो माणूस प्रदीपला जवळ पटकारत होता. हे ऐकून प्रदीप संतापला. त्याने समोर बसलेल्या माणसाकडे पाहिले आणि म्हणाला, यावेळी असे काहीही होणार नाही. यावेळी कोणतेही अडचण येणार नाही. मी सर्व काम खूप काळजीपूर्वक पूर्ण केले आहेत. प्रदीपचे शब्द ऐकून तो माणूस गप्प बसला. दुसरीकडे दिल्लीमध्ये संध्याकाळ झाली होती आणि मिताली तिचा प्लॅन अंमलात आणण्यासाठी तयारी करत होती. ती तिथेच बसली होती. तिचा प्लॅन कसं अंमलात आणायचा ह्याचे नियोजन करत होती. दरम्यान सिद्धी यादवला श्रद्धांजली देण्यासाठी DIG सरांसोबत गेली होती. तिला जायचे नव्हते, पण माणुसकी आणि धार्मिक विचारांमुळे आणि रूल्स रेग्युलेशनमुळे DGP असल्याने तिला जाणे गरजेचे होते.
ती तिथे असूनही नसल्यासारखी होती. जेव्हा ती यादवच्या मृतदेहाजवळ गेली तेव्हा ते खूप विचित्र वाटले. तेव्हा तिला यादवच्या शरीरावर काहीतरी दिसले, ज्यामुळे तिने जवळ उभ्या असलेल्या DIGला काहीतरी इशारा केला. सिग्नल समजून त्याने डोळे मिचकावले. मग थोड्याच वेळात श्रद्धांजली आणि अभिवादनाचा समारंभ सुरू झाला. सूचनेनुसार यादवच्या मुलाला चिता पेटवण्यासाठी बोलवण्यात आले. थोड्याच वेळात पोलीस गाडी, सलामी आणि तोफगोळ्यांसह आली. DIGकडे पाहून तिने त्याला काहीतरी सांगितले आणि नंतर निघून गेले. तेच DIG साहेब तिला जाताना पाहत होते. त्यांच्या तोंडून फक्त एवढंच निघाले, खूप खडूस आहे असं म्हणत ते पुन्हा तोंड करून पुढे पाहू लागले. दुसरीकडे राठोड इंडस्ट्रीमध्ये शौर्य बसून त्याचे काम करत होता. तो त्याच्या कामात खूप मग्न होता. त्याच्या शेजारी असलेला फोन वाजत होता, पण तो ऐकू येत नव्हता, कारण फोन सायलेंट मोडवर होता आणि अनेक वेळा प्रयत्न करूनही कॉल उचलला गेला नाही. दुसऱ्या टोकावरील व्यक्ती खूपच रागवत होती. तिथे सूर्याच्या केबिनमध्ये तोही बसून त्याचे काम करत होता. तेव्हा त्याला त्याच्या मनगटीवरील घड्याळाचा आवाज ऐकू आला, म्हणून तो सर्व काही सोडून बाहेर पळाला. तो शौर्याच्या केबिनमध्ये तिथेच थांबला, कारण शौर्य त्याच्या कामात पूर्णपणे मग्न होता. सूर्य त्याच्याकडे आला आणि ओरडला, मिस्टर सूर्यवंशी, तुम्ही अजूनही इथेच आहात का? तुम्ही घरी का गेला नाही? सूर्याचा आवाज ऐकून शौर्याने वर पाहिले आणि सूर्य त्याच्या समोर उभा असलेला दिसला. अरे मिस्टर राठोड तुम्ही? पण मिस्टर सूर्यवंशी तुम्ही अजून का निघाले नाही? मग शौर्य म्हणाला, मला वाटलं की मी अजून काही काम संपवून थोडी विश्रांती घेऊ शकतो. ठीक आहे, मग मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. पण दी तुमची आठवण काढत आहे. सिद्धी आठवण काढत आहे हे ऐकून कामात पूर्णपणे बुडालेला शौर्य जागा झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि हलकेसे हास्य घेऊन त्याने वर पाहिले आणि सूर्याने त्याला काहीतरी सांगितले आणि मग निघून गेला. काही वेळाने शौर्याची गाडी एका अतिशय आलिशान हॉटेल समोर थांबली. तो हॉटेलकडे खूप काळजीपूर्वक पाहत होता. त्याला स्वतःलाही कळत नव्हते की त्याच्या मनात काय चालले आहे. गाडी पार्क केल्यानंतर तो रिसेप्शनिस्टकडे आला आणि काहीतरी बोलू लागला आणि मग तो तसाच लिफ्टकडे गेला. जेव्हा तो एका खोलीसमोर उभा राहिला तेव्हा त्याने काही वेळ त्या दाराकडे पाहिले. मग एक दीर्घ श्वास घेतला आणि दार ठोठावलं. जास्त वेळ लागला नाही आणि दार उघडलं. मिताली समोर उभी होती. मितालीला पाहून शौर्य चिडला, पण स्वतःला शांत करत मितालीकडे बघत म्हणाला, मिताली, मिस्टर मित्तल कुठे आहेत? शौर्याला पाहून मिताली खूप आनंदी झाली. मग पटकन स्वतःला सावरलं. अरे शौर्य, तू खोलीत येणार नाहीस का? आते. शौर्याला एकही शब्द न बोलता आत यावं लागलं. तो आत आल्यावर मितालीने दार लावून घेतले आणि त्याच्या मागून डेव्हिल स्माईल दिली. शौर्य खोलीभोवती पाहत होता. मग तो मितालीकडे वळला आणि म्हणाला, तू मला तुझे बाबा कुठे आहेत हे सांगितले नाहीस. मग मिताली म्हणाली, बाबा आत्ताच येत आहेत. त्यांच्या खूप महत्त्वाच्या फोन आहे म्हणून बाहेर गेले आहेत. चल बस. शौर्य तिथे सोफ्यावर बसला. मिताली ड्रिंक आणायला गेली. तिने ड्रिंक शौर्याकडे धरले, पण शौर्याने तो ड्रिंक बंद केल्याचे सांगून ते घेण्यास नकार दिला. पण मितालीचा चेहरा पडला. त्याला पाहून म्हणाले, शौर्य, तू इतका रागवला आहेस की आपल्या मैत्रीसाठी तरी एकही गोट घेणार नाहीस का? तेवढ्या शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला, हे बघ मिताली, मी जास्त काही बोलणार नाही. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की मला आवडत नसलेल्या गोष्टीवर आग्रह करू नकोस. आता मला लगेच सांग, तुझे बाबा कुठे आहेत? जर त्यांना यायला थोडा वेळ लागत असेल तर माझ्याकडे तेवढा वेळ नाही, म्हणून मी आता निघत आहे. मला काही महत्त्वाचे काम करायचे आहेत, असे म्हणत तो उठू लागला. तेव्हा मितालीने त्याचा हात धरला आणि अतिशय विनवणीपूर्ण स्वरात म्हणाले, प्लीज शौर्य, बाबा लवकरच परत येईल. प्लीज थोडा वेळ बस. शौर्य, मी मान्य करते की मी चूक केली आहे, पण मी माफी मागितली आहे. तू अजूनही माझ्यावर रागवला आहेस का? हे बघ मिताली, मी त्याबद्दल खूप नाराज आहे.
म्हणून जुने मुद्दे न काढणे चांगले. बाकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर. तुझे बाबा आता आले आहेत तर मला वाटतं तू आता त्यांच्यासोबत राहावं. शौर्य इनडायरेक्टली म्हणाला की तू तुझ्या घरी जा. त्याचे शब्द ऐकून मिताली पूर्णपणे हादरले आणि ती दुसऱ्याच क्षणी आतल्या आत रागाने भरले. पण ती ते सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करते हे बोलून शौर्य निघून जाऊ लागला. पण मितालीने पुन्हा एकदा त्याचा हात धरला आणि म्हणाले, शौर्य प्लीज माझे एकदा ऐक आणि बाबा लवकरच येतील बस. मितालीला शौर्यवर जबरदस्ती करायची नव्हती, कारण तिला चांगलेच माहीत होते की थोडीशी चूक देखील शौर्यला कळायला 1 मिनिट लागणार नाही. शौर्य दाराकडे पावले टाकत गेला, पण मिताली काहीही बोलू शकली नाही. शौर्यने दार उघडताच मितालीचे वडील सुमित मित्तल तिथे होते. शौर्याला पाहून तो म्हणाला, अरे शौर्य, माफ कर, मी तुला वाट पाहायला लावले. शौर्य त्याच्याकडे पाहत म्हणाला, तसे अजिबात नाही. मला इम्पॉर्टंट काम आहे म्हणून मला जाणे गरजेचे आहे. म्हणूनच मला वाटते की तुम्ही इथेच आहे तर मी तुम्हाला पुन्हा भेटेल. पण मितालीला तिच्या वडिलांना पाहून तिच्या जीवात जीवा आल्यासारखे वाटले. अरे शौर्य, मला तुझे आभार मानायचे होते. तू माझ्या मुलीची इतकी दिवस काळजी घेतलीस म्हणून मी विचार केला की मी तुला भेटून धन्यवाद देईन. मग शौर्य म्हणाला, अंकल, आभार मानण्याची गरज नाही. जर मितालीच्या जागी दुसरे कोणी असते तर माझ्या घरच्यांनी अशीच काळजी घेतली असती. चला आता मी निघतो, खूप महत्त्वाची मीटिंग आहे, असे म्हणत तो निघून जाऊ लागला. मितालीने त्याला थांबवण्यासाठी हात पुढे केला, पण सुमित मित्तलने तिला थांबवले. शौर्य मग निघून गेला. मिताली म्हणाली, बाबा तू त्याला का जाऊ दिलेस, तुला माहिती आहे तरीही. मग सुमित मित्तल म्हणाला, धीर धर बाळा, लवकरच तो दिवस येईल जेव्हा हा बदमाश शौर्य तुझ्या मागे येईल आणि लवकरच त्याच्या मालकीचे हक्क सर्व काही तुझे होईल. हे बोलून सुमित मित्तल खूप विचार करू लागला आणि कोणाशी तरी फोनवर बोलू लागला. शौर्य गेल्यावर त्याने कोणाला तरी फोन केला. या दोघांवर बारकाईने लक्ष ठेवा आणि हो, यावेळी कोडीची चूक होऊ नये, नाहीतर सगळे, असं म्हणत शौर्यने फोन बंद केला. शौर्य मनात विचार केला, जर सगळे आपले कौशल्य दाखवत असतील तर जेव्हा शौर्य त्याचा खऱ्या रूपात परत येईल, जर त्याने सर्वांना मृत्यू दाखवला नाही तर आपले नाव शौर्य सूर्यवंशी नाही. तो हे सर्व विचार करत असतानाच त्याच्या फोनवर एक SMS आला. त्याने त्याचा फोन पाहिला आणि तो वाचला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. मी येत आहे माय डिअर. मी तुला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. मी आता तुला गमावण्याची भीती बाळगतो. मी तुला कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. आता आपल्या प्रेमाचे प्रतीक येणार आहे, परंतु मला त्याच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करावे लागेल, हे सांगून तो निघून गेला. थोड्या अंतरावर उभा असलेला एक माणूस शौर्यला जाताना पाहत होता. मग त्याने त्याचा फोन काढला आणि कोणाला तरी फोन केला. बॉस, तो पूर्णपणे ठीक आहे, त्याला काहीही माहीत नाही. येस बॉस, हे सांगून तो कॉल डिस्कनेक्ट करून निघून गेला. दरम्यान सुमितच्या खोलीत मितालीचा राग खूप वाढला होता. तिला माहीत होते की जर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी काही योजना आखली असेल तर ती नक्कीच काहीतरी मोठी असेल. पण आता तिला शौर्यसोबत झोपायचे होते, त्याच्यासोबत काहीतरी करायचे होते. रागाच्या भरात तिने काय करत आहे याच्याकडे काहीच लक्ष दिले नाही. तिने शौर्यसाठी आणलेले ड्रिंक स्वतः प्याले, ज्यामध्ये टिंब टिंब मिसळलेले होते. सुमितने हे पाहताच तो डोके धरून बसला आणि मोठ्याने ओरडला, मिताली, तू काय केलेस? त्याच्या रागवलेल्या आवाजाने मिताली घाबरली आणि तिने तिच्या वडिलांकडे पाहिले. तेवढ्यात मितालीच्या वडिलांनी तिला ग्लास दाखवला आणि म्हणाला, तू काय केलेस? मिताली सुन्न झाली, पण तिचे शरीर हलू लागले. तिला खूप गरम वाटू लागले. सुमितला हे कळताच त्याने लगेच डॉक्टरांना बोलवले. जीवन, लवकर डॉक्टरांना घेऊन ये. जीवनला तो काय बोलत आहे ते समजले नाही, पण नंतर त्याला सुमितचा आवाज ऐकू आला, डॉक्टरांना लवकर आण, तुला ऐकू येत नाही का? त्याच्या रागवलेल्या आवाजाने जीवन घाबर आणि काही
सेकंदातच तो डॉक्टरसोबत उभा होता. जीवनची नजर मितालीवर होती. खरं तर जीवनला मिताली आवडायची. फक्त आजच नाही तर सुमित मित्तलच्या ऑफिसमध्ये नोकरी जॉईन केल्यापासून. पण आजपर्यंत त्याला मितालीला सांगण्याची हिंमत झाली नाही. कारण गरिबी ही श्रीमंतीच्या तुलनेत लहान असते. श्रीमंत लोक गरिबांना आपल्या पायाखालची धूळ समजतात. जीवनने एकदा प्रयत्न केला होता, पण मितालीने त्याचा खूप अपमान केला होता. म्हणूनच त्या दिवसापासून आजपर्यंत त्याने तिच्याकडे डुंकूनही पाहिले नाही. आणि जीवनला मितालीचे खरे रूप कळल्यानंतर तो तिचे नाद बंद केला होता. जीवन खूप चांगला माणूस आहे. जीवन सुमितचं असिस्टंट असला तरीही तो त्याचं कामाशी प्रामाणिक राहिला. डॉक्टरांनी मितालीला तपासले आणि तिला इंजेक्शन दिले. पण औषधांचं हाय डोसमुळे ती अजिबात शांत होत नव्हती. डॉक्टरांनी सुमितकडे पाहिले आणि म्हणाले, सर, ती औषधांच्या हाय डोसवर आहे. आम्ही तिला इंजेक्शन दिले आहे, पण त्याचा तिच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तिला बॉडी हिटिंग गरज आहे. आणि साहेब, प्लीज लवकरात लवकर व्यवस्था करा, नाहीतर त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांचे बोलणे ऐकून सुमितचा राग भडकला आणि त्याने डॉक्टरांची कॉलर पकडली आणि रागाने म्हणाला, डॉक्टर, तुम्ही कोणत्या फालतूपणाबद्दल बोलत आहात? तुम्ही कोणत्या प्रकारच्या आजाराबद्दल बोलत आहात, जो तुम्ही आमच्या मुलीला बरं करू शकत नाही? तुम्हाला हवे तितके पैसे घ्या, पण आमच्या मुलीला बरे करा. जर कुणी आमच्या मुलीला स्पर्श केला तर काय होऊ शकते हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. जवळ उभा असलेला जीवन सर्व काही ऐकत होता. तो मनात विचार करत होता, काय होऊ शकते? तुमच्या मुलीने आधीच दुसऱ्यांचा सोबत झोपून तिचे व्हर्जिनिटी गमावली आहे. जर तिला दुसरा मुलगा सापडला तर काय फरक पडेल? जीवनला त्याच्या समोरच्या बेडवर रडणारी मुलगी किती बेकार आहे हे चांगलेच माहीत होते. सुरुवातीला जीवन तिच्या प्रेमात पडला होता, पण तो आता मितालीकडे पाहत राहिल्याने तो अधिक चिडचिड करू लागला. दरम्यान सुमितचा टेन्शन वाढत होता. वडील आणि मुलगी दुसऱ्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचं कट रचत असताना ते स्वतः अडकले होते. डॉक्टर कसा तरी त्याचा जीव वाचवून पळून गेला. आता खोलीत फक्त सुमित आणि जीवन उरले होते. सुमितने त्याला जाताना पाहिले तेव्हा जीवन निघणारच होता. त्याला पाहून सुमितला वाटले की त्याला त्याचं शिकार सापडला आहे आणि ह्यामुळे त्याचं डोळ्यात चमक आली. त्याने पटकन जीवनला हाक मारली आणि त्याला थांबवले. जीवन, बघ, मी तुला काहीतरी द्यायला आलो आहे. जीवन, तू माझ्या मुलीला मदत करणार नाहीस का? जीवनने त्याला अडवत म्हणाला, आय एम सॉरी सर, पण मी ते करू शकत नाही. तुम्ही मला जे करायला सांगाल ते मी करेन, पण सर, मी हे करणार नाही. आणि सर, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय म्हणत आहात? हे बघ जीवन, माझ्या मुलीला मदत कर आणि मी तुला 20 लाख रुपये देईन आणि तुझी नोकरी परमनेंट होईल. यासोबत मी तुला 5% शेअर्स देईन. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर आत्ता वकिलांकडून कागदपत्रे तयार करून घे आणि मी सकाळ होताच ते सही करून देईन. मी प्रॉमिस करतो, माझ्या मुलीला वाचव. तिचे काय हाल होत आहे बघ एकदा. जर तू म्हणत असेल तर मी आमच्या मुलीचे लग्न तुझ्याशी करू शकतो. तू तिचे कायदेशीर नवरा होशील. तिचा नवरा असण्यासोबतच तू माझ्या कंपनीचे कायदेशीर मालक देखील होशील. जीवन बराच वेळ त्यांचे संभाषण ऐकत होता. त्याने सुमितकडे पाहिले आणि म्हणाला, सर, मी प्युअर व्हर्जिन आहे आणि मी खूप संयमी माणूस आहे. माझे आई वडील लग्न लावतील तोपर्यंत वाट पाहेन आणि मला पैशांचा लोभ नाही. मला जे मिळेल ते पुरेसे आहे. म्हणूनच मी दुसऱ्या कोणाची तरी व्यवस्था करेन, पण मला माफ करा.